परीक्षक कुणाल पाटील जी इथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आपल्या रत्नागिरीचं नाव त्यांनी गाजवलेलं आहे कुणाल पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहात. रसिका मुळेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अमृत मॅडम यांना विनंती करतो. अच्छा, काही वेळात ते येतील पण अनुया बाम. तुम्हाला ओळखता येतात की आम्ही इथे बघा जरा. तुमच्या सगळ्यांच्या या फॅशन शोच्या सगळ्या स्पर्धक वेगवेगळ्या वेशभूषेत तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेले आहेत. पण कोण काय तयार होऊन आले त्या आम्हाला कळेल. जे सुरुवातीला आले ते या इथे आहे. शीतल पंडित नुसती फणाफणा चालणार आणि तरातरा निघणार. जसं की आता ते इंटरव्ह्यू आहे. मी डॉक्टर रोजा भुके. मी माधव दीक्षितचे रश्मीचंद्र आहे. जब तुम मुझे देखते हो तो लगता है मैं खूबसूरत हूँ. जब तुम हंसते हो तो जी चाहता है
मैं नाच उठूं। जब तुम रूठ जाते हो तो जी चाहता है अपनी बाहों में ले लूं। जब तुम मुझे प्यार करते हो तो आँख में रहती है। मुझे एहसास होता है कि मैं तेरे लिए बनी हूँ और तुम मेरे लिए। मैं तुम्हें बहुत प्यार करती हूँ। बोला ना. एक दिन के लिए नहीं, एक पल के लिए नहीं, जिंदगी भर के लिए। हा चालेल चालेल. आई लव यू राज, आई लव यू। पैसे असं स्टाईलमध्ये, ठीक आहे. आणि मग तुमच्या जागेवरती जा. टाळ्या कमी करायच्यासाठी. मी दीपिका पदुकोणचा लुक केला आहे, राणी पद्मावती। चित्तौड़ के आंगन में और एक लड़ाई होगी जो ना कभी देखी होगी ना सुनी होगी। वो लड़ाई हम लड़ेंगे। इथेच थांबा. दीपिकाच्या वेशभूषेत आल्यात. एखादं दीपिकेच्या गाण्यातच तुम्ही तिथपर्यंत जा. पुढच्या कोण आहे तुम्ही लावा त्यांच्यासाठी दीपिका. माझं नाव गायत्री अळे, काकड स्पर्श, उमे गो उमे। बाईचा जन्म मुळातच वाईट. कुठल्या समारंभात जायचे नाही, कोणाला तोंड दाखवायचे नाही. छान बोलला. कोण आहेत पुढचे तुम्ही आहात. माझं नाव रियाना पडवेकर आहे आणि मी नटसम्राटमधल्या मेघा मांजरेकरांचा रोल करणार आहे. जेव्हा त्यांची मुलगी त्यांच्यावर चोरीचा आरोप घेते आणि त्यांचे पैसे ते नंतर मिळतात, त्याच्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दाखवली ती मी माझ्या याच्याप्रमाणे करून. थँक्यू. मिळाले पैसे, चला लांछन टळलं. परमेश्वरा तुलाच रे बाबा काळजी. गप्प बस, एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. अगं ह्याच्यामध्ये जे काही होतं ते सगळं दोघांमध्ये वाटून रिकामा झाला ना ग हा. मी 10दा सांगितलं, अरे बाबा म्हातारपणासाठी काहीतरी ठेव, पण नाही. ह्यांच्या पोरावर मला, माझी पोरं सोन्यासारखी, मला काय कमी आहे, घ्या सोन्यासारखी पोरं घ्या. आई चुकलं आमचं. अहो तुम्हाला ज्या पैशाचा संशय होता कसले होते पैसे, कसले होते. ह्यांनी जो तिच्या लग्नामध्ये मला जो हार केला होता तो कालच विकला आणि त्याचे पैसे होते. जीव कसली नाही व्हायची असं बोलताना हार विकलेले त्याचे पैसे होते, त्याचे पैसे. हाँ बाबूजी, कहाँ जाना है? बेलापुर
बोलो जाना है। अरे क्या कभी टांगा नहीं देता पहले? एक गाँव खेड़ा है बाबूजी, यहाँ तो मोटरगाड़ी नहीं मिलेगी। बैठे अवधार स्टेशन गए, यहाँ तो बसनी का टांगा भी चलता है। देखो मुझे बेफिजूल बात करने की आदत तो नहीं है। जाना है तो बोलो जाना है। चल बंदो। ए मंग्या हो बाजूला आता लावून बघ. नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाच्या आमची हो बाजूला आले तोंडाला साबण लावून. कडक कडक जरा टाळ्या याच्यासाठी जोरदार. तिथून जसं आल्या तसा. ठीक आहे, याच्यानंतरच्या कोण आणतात त्यांच्याकडे माहिती आहे तुम्ही. हां चालेल. कलर बदललेला हिरवा नाही. हां हां डाळ चालतोय. चालेल द्या यांच्याकडे. हां मम्मीकडे देऊन ठेवा. चालेल. हॅलो, चालेल. माझं नाव पूजा आरोंदेकर. हां नम्रता संभेराव. व्यवस्था टी व्हीचा रिमोट घेऊन कमरेला काय रिमोट नाही. हॅलो, हां काय आहे? कुणी का तुमच्या काय? हां तो बिन लग्नाचा टकले आहे त्याच्या घरात आहे मी. हां फोन घेऊ. काय हो, सगळं सोसायटीतलं लोक मला बिन लग्नाचा टाकल्या म्हणतात. मग त्यांना मी काय करू? तुम्हाला मिळतंय स्पॉट गेम. ते 8 जणींच्या आपण 8 प्राइजेस दिले. आता डान्सला नाही 5 मिनिटाचा 5 मिनिटाचा. सगळ्यांना माहिती करू शकता. छान खेळा. पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या पण अशा कोणीतरी त्यांना बक्षीस मिळेल काही वेळा. त्यामुळे तुम्ही पण तयार राहा. तुमको सनम कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम बहुत प्यार करते हैं. एप्रिल महिना संपत आलेला आहे. एप्रिल फूल करू नका.
पाटील साहेब आपल्याला विनंती की आपण मंचावरती यावं आणि सोबत लोकमतच्या वतीनं अमृता मॅडम आपल्याला विनंती की आपण मंचावरती या, कारण सोलो डान्स स्पर्धेमध्ये जे विजेते आहेत त्यांना लोकमतच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. विजेते क्रमांक 3 जाते ना तुला तिथे बघ सन्मान्य भाग्यश्री सिंगर आपल्याला विनंती की आपण मंचावरती या. भाग्यश्री फूड्सच्या साहेबांना राग आला आणि ते साहेब त्या ठिकाणी गेले आणि रावणाला त्यांच्या साहेबमध्ये बोलावले. मी मराठी कलाकारांच्या बायकांचा विचार केला होता, त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनात आला की मराठी कलाकाराच्या बायकाच्या अंगाला कुणीही हात लावला ही आहेत ना सगळी माणसं एकेकाला फोडून काढली म्हणून समजावं. रावण म्हणला मी मराठी माणसाच्या कधीच नादी लागला नाही आणि आपणही लागलं नाही पाहिजे. जरा जोरदार टाळ्या मराठी बोलून जाऊ द्या आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी. या तीनही Yeah.
पहिल्या भेटीत पहिल्या भेटीत पहिल्या भेटीत पहिल्या भेटीत गाव रंगला हो पहिल्या भेटीत गाव रंगला माझं मनाचं थोडक्यातच सांगेल दादा सांग दोन म्हणजे काही माझ्या महिलांना माहितीच असेल माझ्याबद्दल. मला 2012 साली महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार, 2020 ला कलारत्न आणि 2021 ला युवा कलागौरव पुरस्कार मिळालेला आहे. मी स्वतः कृषी खात्यामध्ये तालुका कृषी या खात्यामध्ये क्लार्क या पदावरती जॉबला आहे. गेली 14 वर्ष मी नोकरी सांभाळून माझी नोकरी सांभाळून मी ही लावणी जोपासतोय. तसेच माझ्या पाठीमागे असणारी माझी आई व माझी मिसेस. आज जो तुम्ही हा पेहराव म्हणजे जी साडी आणि ब्लाऊज बघताय ते शिवण्याचं काम तिने केलं. तसंच माझा जो ग्रुप आहे रंग हा लावणीचा त्याचा पण गेटअप ती करते. आणि रत्नागिरीमध्ये होणाऱ्या ज्या मंगळागौरीच्या स्पर्धा झाल्या श्रावणामध्ये त्याच्यापैकी जवळजवळ 8 ते 9 ग्रुपचं नऊवारी शिवण्याचं काम तिने केलं. म्हणजे एका महिन्यामध्ये 145 नऊवारी साड्या तिने शिवल्या. अशी ती नऊवारी स्पेशलिस्ट आहे रत्नागिरीची. आणि माझ्याबद्दलचं काय स्वाती नक्की नक्की ये. मी त्या म्हटलं की बोल तर की मी भीती वाटते. पहिल्यांदा महिलेला घाबरताना पाहिजे. ताई तुम्ही खूप त्यांच्या मागे सपोर्ट दिलेला आहे आणि असा सपोर्ट केल्यानंतर महाराष्ट्राला एक वेगळी ऊर्जा त्यांच्या कलेतून आम्हाला मिळते. जरा जोरदार टाळ्या या माऊलीसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. काय वाटतं आज मजा आली का? पण तुम्ही येतात का नेहमी कार्यक्रमाला? लग्न झाल्यापासून लग्नाच्या आधीपासूनच मी जाते त्यांच्याबरोबर आणि मुळात मी यांच्या प्रेमाने यांची लावणी बघूनच म्हणजे आणि सेल्फी काढायचं होता मला म्हणून मी गेले. एवढी रांग होती सेल्फीसाठी पण मला नाही नंबर लावायचा आणि डान्स शिकायला घरी गेले. ती थोडी माईकवर घाबरते, घरी घाबरत नाही. घरी मी घाबरतो. तर डान्स शिकण्यासाठी माझ्याकडे आली होती. त्याच्यात आमचं जुळलं. 1 वर्ष आमचं लव्ह होतं आणि 1 वर्षानंतर आमचं मॅरेज झालं. लव्ह मॅरेज. थँक्यू.